लोकांचे असे अनुभव बघून तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडत असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची प्रचिती आलेले अनुभव आम्ही लोकांच्या समोर मांडतो. आणि कित्येकदा असं होतं की त्या अनुभवांमुळे तुमच्या आयुष्यात जे संकट चालू असतात किंवा जे प्रॉब्लेम चालू असतात त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळतो. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल, त्याच्यावरती तुम्ही तुमचा अनुभव पाठवू शकता. आजचा हा अनुभव थोडासा सेन्सिटिव्ह आहे, कारण या संसाराच्या विषयावरती किंवा या सगळ्या आयुष्याच्या विषयावरती क्वचितच लोक बोलतात. पण मी त्या लोकांना खरंच मनापासून धन्यवाद देतो की ते लोक आमच्यापर्यंत ह्या ज्या स्टोरी पोहोचवतात त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून. भले स्वतःचं नाव नाही देत कधी कधी, पण या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या असतात की ते प्रत्येक माणसाला कळली पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थांनी त्यांना कशा पद्धतीने यातनं बाहेर काढलं हा चमत्कार प्रत्येक माणसाला समजला पाहिजे. आणि त्यासाठीच आम्ही असे व्हिडिओज बनवतो. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी माझा संसार वाचवा असं शीर्षक आहे स्टोरीचं. नाव दिलेलं नाही आहे, नाव न देता ही स्टोरी त्यांनी पाठवलेली आहे. मी विवाहित असून देखील चुकीच्या नात्यात अडकले होते. स्वामींनी मला वाचवलं. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ते सांगायला मला लाजही वाटते आणि धैर्यही लागतं. पण जर माझ्या अनुभवाने एखाद्याचा संसार वाचत असेल तर माझी चूक लपवण्यात काही अर्थ नाही. दादा, मी तुमचे व्हिडिओ बघितलेत आणि म्हणून मलाही हा अनुभव सांगायचा आहे. माझं लग्न झालं होतं, माझा नवरा चांगला होता, घर चांगलं होतं, संसार चांगला होता. पण आयुष्यात चुकीच्या व्यक्तीची एंट्री झाली. सुरुवातीला फक्त बोलणं होतं, नंतर मैत्री झाली आणि न कळत मी त्या व्यक्तीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले. तो फक्त आणि फक्त माझं शोषण करत होता हे मला नंतर समजलं. पण त्यावेळी मात्र वाटायचं की त्याचंही खरंच प्रेम आहे बरं का माझ्यावर. पण आज समजतं ते प्रेम कधीच नव्हतं. तो फक्त मोह होता, एक फसवणूक होती. मी माझ्या संसारापासून दूर जाऊ लागले. घरात खोटं बोलायचे, मी कायम अस्वस्थ असायचे. रात्रभर झोप लागत नव्हती. एकीकडे नवऱ्याचा विश्वास, दुसरीकडे माझी चूक. मी स्वतःच्या नजरेतून उतरले होते. एक दिवस मी रडत रडत श्री स्वामी समर्थांच्या चरणी म्हटले, स्वामी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला योग्य मार्ग दाखवा. मला या चुकीच्या नात्यातून बाहेर पडायचं आहे. त्या दिवसानंतर माझ्या विचारांमध्ये हळूहळू बदल होऊ लागले. मी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचे आणि त्या मठात मला खूप चांगली लोकं भेटायची. मी त्यांच्याशी संवाद साधायचे. तिथं गेल्यानंतर मला कळलं की माझ्या दुःखापेक्षा भयानक दुःख तिथल्या लोकांची होती. आणि त्या दुःखाचा सामना ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या विश्वासावर करत होते. त्यामुळे माझ्या मनात देखील बदल व्हायला सुरुवात झाली. मी स्वतःला कठोर प्रश्न विचारले. हे नातं माझ्या आयुष्यात काय देते मला? माझ्या संसाराला काय? माझ्या कुटुंबाचं काय? एकच उत्तर होतं, या नात्यात काहीच नव्हतं. फक्त आणि फक्त माझी फसवणूक होत होती. फक्त दुःख होतं, अपराधीपणा आणि निराशा होती. मी धाडस केलं, त्या व्यक्तीशी कायमचं नातं तोडायचं. मी त्याला बोलले की हे नातं मला पुढे जमणार नाही. सुरुवातीला खूप कठीण गेलं. भीती वाटायची, धमकी देखील यायची. पण मी श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवला आणि खंबीर राहिले. दिवसेंदिवस मन हलकं होत गेलं. मी पुन्हा माझ्या कुटुंबाकडे वळले. नवऱ्याशी प्रामाणिकपणे वागू लागले. नवऱ्याशी प्रामाणिक वागता मला कळायला लागलं की खरंच माझ्या नवऱ्याचं देखील माझ्यावर किती प्रेम आहे. माझा संसार पुन्हा उभा राहू लागला. आज मी कोणालाही दोष देत नाही, ही चूक माझीही होती. म्हणूनच आज प्रत्येक विवाहित स्त्री पुरुषाला एवढंच सांगू इच्छिते, जर तुम्ही देखील अशा चुकीच्या नात्यामध्ये, ज्यामध्ये तुमचा काही फायदा नाही, ज्यामध्ये तुम्हाला कोणी समजून घेणारं नाही, फक्त आणि फक्त तुमचं शोषण केलं जातं, अशात कधीच अडकू नका. घाबरू नका. निर्णय घ्या. समोर येऊन बोला. कारण अशा नात्यांमध्ये फक्त आणि फक्त शोषणच केलं जातं आणि ती शेवटी नाती तुटतात. त्यामुळे तुमचा संसार, तुमची मुलं आणि तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती, प्रेम करणारी माणसं यांची किंमत कोणत्याही गुप्त नात्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करा, स्वतःच्या चुका स्वीकारा, योग्य निर्णय घ्या, धैर्य बाळगा, विश्वास ठेवा. चूक मान्य करून योग्य मार्गावर येणारा प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने जिंकतो. श्री स्वामी समर्थ. या ताईंचा अनुभव ऐकताना मला खरंच एखादी बॉलिवूड स्टोरी किंवा एखादा सिनेमा बघितल्यासारखं वाटतं. कारण आज कित्येक ठिकाणी असंच आहे की लग्नानंतर म्हणजे मॅक्सिमम ठिकाणी अशाच गोष्टी घडतात.
पण कधीच कोणी विचार करत नाही की त्या नात्यामध्ये जाताना किंवा ते नातं चालू करताना त्याच्यामध्ये काय मिळतंय काय नाही, किंवा चुकीचं आहे चुकीचं नाही, ती व्यक्ती खरंच समोरची समजून घेणारी आहे का, समजून घेते का की फक्त आपला फायदा घेते आहे, या गोष्टीकडे कोणीच विचार करत नाही. क्षणिक सुखासाठी फक्त त्या गोष्टीच्याकडे वळलं जातं. मनापासून प्रेम करणारी व्यक्ती त्यांना भेटली की नाही भेटली त्यांना माहीत पण नसतं, पण तरी देखील त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून ह्या अशा सगळ्या गोष्टी घडतात. पण अशा या अनुभवातून कळतं की खरंच मी मनापासून धन्यवाद देईन ज्या कोणी ताई आहेत, ज्या ताईंनी ही स्टोरी पाठवली आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ बघत असाल नक्की, आणि तुमची स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणली आहे. त्यामुळं खरंच ताई मनापासून धन्यवाद की अशा गोष्टी तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी लोकांना कळाव्या आणि लोक याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये अडकायला नकोत, या संकटात अडकायला नकोत. श्री स्वामी समर्थ कायम त्यांना साथ द्यावेत म्हणून तुम्ही स्वतःची स्टोरी लोकांच्या समोर मांडण्यासाठी मला पाठवला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. पण असंच स्टोरी तुमच्याकडे देखील काही असतील, नाव नका देऊ, जसं ताईंना दिलं या, स्वतः देखील तुम्ही देऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. याच्यामुळे होतंय काय की त्या स्टोरीवरून आत्ता ज्या संकटामध्ये तुम्ही आहात, आत्ता ज्या प्रॉब्लेममध्ये अडकला आहात, त्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग मिळतो. त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला धाडस मिळतं की श्री स्वामी समर्थ कशा पद्धतीने प्रचिती देतात, कशा पद्धतीने लोकांना मदत करतात, कशा पद्धतीने मनोबल वाढतं. या सगळ्या गोष्टींचा अनुभव किंवा या सगळ्या गोष्टींच्या या लोकांच्या अनुभवातून तुम्हाला प्रेरणा मिळते, आणि त्यासाठीच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून असे व्हिडिओज बनवतो. तुमची जी स्टोरी असतील ॲज इट इज मी लोकांच्या समोर मांडतो. त्याच्यामध्ये स्वतःकडून काही खोट्या गोष्टी ॲड ऑन करत नाही. त्यामुळे नक्की तुमच्याकडे जर स्टोरी असेल तर आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट अनुभवामध्ये. जर तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.